वाशिम जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीने प्रचारात आता जोर धरला आहे। येणाऱ्या 27 फेब्रुवारी रविवार रोजी संपूर्ण जिल्ह्यातील सभासद शिक्षक मतदान करणार आहे। या निवडणुकीत अनेक पॅनल अमोरासमोर उभे असले तरी विश्वास आणि समृद्धीची हमी देणाऱ्या प्रगती पॅनल सोबत अनेक शिक्षक संघटना जोडल्या असून त्यांनी आपला पाठिंबा सुद्धा प्रगती पॅनलला जाहीर केलेला आहे। तसेच जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या अनेक तरुण शिक्षकांनी प्रगती पॅनलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। या संघटनेचे नेते मदन चौधरी यांनी आपले मत व्यक्त करताना तसे आवाहन आपल्या सहकार्यांना केले असल्यामुळे आता प्रगती पॅनलची घोडदौड विजयाकडे सुरू झाल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे। त्या पतसंस्थेचा कारभार पाहला आणि आपल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं। तसेच परत ते आपल्या समोर येत आहेत आणि परत नव्या उमेदीनं ते त्याची काम करण्याची पद्धत आपल्या समोर आपल्याला दाखवत आहेत। मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर की आपल्याला जे आपला महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपण मैदानात उतरलो। आज आपले 2 संचालक हो घातलेल्या निवडणुकीमध्ये ऐन वेळी आले आणि आम्ही DCPSचा मुद्दा मांडतोय असं म्हणत आहेत, पण 2 मध्ये आपलं पूर्ण होणार नाही। आणि आपली खिचडी झाल्यापेक्षा आपलं जे 450 वोटिंग आपण म्हणतो हक्कानं एक जीवाचं वोटिंग म्हणतो, त्या 450 वोटिंगला मी विनंती करतो। मी स्वतः DCPS धारक असून पदाधिकारी आहे। मी सर्वांना विनंती करतो, या जिल्ह्यातल्या सर्व DCPS धारक बांधवांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी एकमताने ताकदीनिशी 11च्या 11 ही शिक्के, एकही शिक्का जवळचा न मानता, माझा DCPS धारक न मानता, माझ्या जातीचा न मानता आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी की जेणेकरून उद्या आपल्याला हक्कानं त्याच्याजवळ जाऊन बसता येईल आणि आमची जी मागणी होती ती पूर्ण करा, हे आपल्याला त्याच्याजवळून मागणी पूर्ण करून घेता येईल। यासाठी सर्वानुमते मी सर्व जिल्ह्यातील DCPS धारक शिक्षकांना, माझ्या सहकारी मित्रांना सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी येत्या 27 तारखेला प्रगती समोरील विमान दाबून सर्व 11च्या 11 उमेदवार। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।